राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। पुण्याच्या भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार पाहायला मिळाला। डोंगर कड्यावरील ओढे, नाले, दुथडी भरून वाहिल्याने भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेटफळगडे गावात पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिल्या। पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी असे निर्देश त्यांनी दिले। आणि मी गेली 35 वर्षे काम करतोय, अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत, आमच्यापेक्षा जास्त बघणारे देखील आहेत, पण कधी मे महिन्यामध्ये असा पाऊस पडलेला मी बघितला नाही अशी प्रतिक्रिया देखील अजित पवार यांनी दिली। पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचं देखील इथे पाहायला मिळतंय।